मॉडर्न ITI गुरु या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेले क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, फ्लायव्हील्स, पिगॉट बेरिंग या संदर्भात माहिती पाहणार आहे. आपण प्रत्यक्ष इंजिन वरून कशा रीतीनं प्रेशर प्लेट, क्लच प्लेट आणि फ्लायव्हील हे खोलल्या जातं, त्याचं ऍक्च्युअल वर्किंग कसं असतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते समजावून सांगणार आहे. आता आपण या ठिकाणी इंजिन जे 6 सिलेंडर डिझेल इंजिन आहे त्या डिझेल इंजिनला घेणार, त्याची व्यवस्थित मांडणी करणार, हे इंजिन घ्यायचं. बघ डाऊन करा. प्रत्यक्ष प्रेशर प्लेट, क्लच प्लेट, फ्लायव्हील हे आपण उघडणार आणि तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करून दाखवणार. या अशा रीतीनं पूर्ण 9 चे 9 बोल्ट दाखव. एक बोल्ट 12 नंबरच्या स्पॅनरनं आपण 9 चे 9 बोल्ट या ठिकाणी प्रेशर प्लेटचे खोलून घेतलेले आहेत. आपण ही प्रेशर प्लेट बाहेर घेणार. हे बाहेर समोर घेतो, आरामशीर. आता वजन पडलं आपण क्लच प्लेट या ठिकाणी वेगळी करून घेतलेली आहे, वजनदार आहे. ही सिंगल क्लच प्लेट आहे, ही प्रेशर प्लेट आहे. आता आपण हा जो फ्लायव्हील आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 बोल्टच्या सहाय्यानं या क्रॅन्कशाफ्टच्या मागील बाजूस फ्लायव्हील फ्लॅंजवरती फिक्स केलेला आहे. हा फ्लायव्हील आता आपण बाहेर काढणार. हे पूर्णचे पूर्ण 9 चे 9 बोल्ट सॉकेटच्या सहाय्यानं खोलून त्या फ्लायव्हीलला आपण बाहेर काढणार. नंतर परत आपण एकत्रित याचं तुम्हाला समजावून सांगू. आता हे सर्व बोल्ट आपण या ठिकाणी लूज करून घेतले. आता एकत्रितरित्या एक एक काढून आपण याला बाहेर काढणार. अशा रीतीनं आपले 8ही बोल्ट, हा 9वा काढून टोकन काढून सगळे बोल्ट या ठिकाणी खोलून झालेले आहेत. आता आपण फ्लायव्हील बाहेर काढायला बरोबर. समोर फ्लायव्हील हा वजनदार असल्यामुळे काढायला थोडासा त्रास होतो. हा आपण या ठिकाणी फ्लायव्हील सुद्धा बाहेर काढून घेतलेला आहे. एक एक आयटम दाखवून करू. हे फ्लायव्हील, ही क्लच प्लेट आणि ही प्रेशर प्लेट. आता हे सगळे आयटम कशा रीतीने काम केले जातं हे आपण बघू. या ठिकाणी आपण फ्लायव्हील, क्लच प्लेट, ही क्लच प्लेट आणि क्लच प्लेट वरती दाब देण्यासाठी उपयोगात येणारी ही प्रेशर प्लेट आपण या ठिकाणी रिमूव्ह करून घेतलेली. आपण एका एका पार्टच्या बद्दल आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता हा फ्लायव्हील आहे, हा सगळ्यांना माहिती आहे बरोबर. या फ्लायव्हील वर जी दातेरी रिंग बसवलेली आहे, ही जी दिसते तुम्हाला, हे दाते दाते जे दिसतात, ही दातेरी रिंग आहे. हिचे दाते मोजलेत का तुम्ही? किती भरले? बरोबर, 140 दात्याची ही रिंग बसवलेली. ही रिंग कशासाठी? की सुरुवातीला ज्या वेळेस गाडी सेल्फ मोटरच्या सहाय्यानं आपल्याला स्टार्ट करावी लागते त्यावेळेस या रिंगचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? की सेल्फ मोटर वरती जो गिअर आहे, पिनियन गिअर तिचा, तो या दात्यामध्ये मेश होतो आणि ही रिंग फिरवली जाते. ऍक्च्युअल
हा क्रॅन्कशाफ्टच्या मागील बाजूस फ्लायव्हील फ्लॅंजवरती फ्लायव्हील फिक्स झाल्यामुळं ऑटोमॅटिकली ही रिंग फिरल्याबरोबर पूर्ण फ्लायव्हील फिरतो आणि क्रॅन्कशाफ्ट हा फिरवला जातो. क्रॅन्कशाफ्ट फिरवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला क्रमानं ज्या क्रिया घडायच्या आहे, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, या क्रिया घडल्यानंतरच तुमचं इंजिन चालू होणार आहे. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस इंजिनला स्टार्ट करायचं आहे त्यावेळेस या रिंगचा आपल्याला खूप उपयोग होतो. त्यासाठी तिची रचना या फ्लायव्हील वरती केलेली आहे. आता या ठिकाणी थोडस ही जी बेरिंग दिसते ही बॉल टाइप बेरिंग आहे. बॉल बेरिंग टाइप ही बेरिंग आहे. या बेरिंगला बरोबर फ्लायव्हीलच्या मध्यामध्ये किंवा सेंटर मध्ये फिक्स केलेलं आहे. या बेरिंगला आपण पायलट बेरिंग सुद्धा म्हणतो किंवा अजून काय म्हणतो, पिनॉट बेरिंग म्हणतो. बरोबर. तर या बेरिंगचा उद्देश काय आहे? या बेरिंगचा उद्देश असा आहे की गिअरबॉक्सचा इनपुट शाफ्ट जो आहे तो इनपुट शाफ्टला आधार देण्यासाठी या बेरिंगला या ठिकाणी बसवलेला आहे. आता दुसरी गोष्ट, हा फ्लायव्हील वजनानं खूप जड आहे. वजनानं जड यासाठी दिलेलं आहे की क्रॅन्कशाफ्टला बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. दुसरी गोष्ट, जे व्हायब्रेशन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे आपल्याला इंजिन सतत सुरू ठेवण्यासाठी ज्या आयडलर स्ट्रोकची गरज असते, आयडलर स्ट्रोक कोणते, सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक, हे 3 स्ट्रोक घडून आणण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढी शक्ती या फ्लायव्हील मध्ये वजनदार असल्यामुळे ती साठवून ठेवल्या जाते. त्याची रचना तशा रीतीने केलेली आहे. आणि ते आयडलर स्ट्रोक घडून आणण्यापुरती स्वतःमध्ये हा शक्ती सामावून ठेवतो. बाकीची शक्ती क्लच प्लेट मार्फत गिअरबॉक्सला पाठवून देतो. फ्लायव्हील हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. हा वजनानं खूप जड असतो. आलं लक्षात? दुसरी एक बाब महत्वाची म्हणजे हिच्यावरती एक टायमिंग मार्क दिलेला आहे की जो आपल्याला इंजिनची टायमिंग, जी फायरिंग ऑर्डर असते त्या फायरिंग ऑर्डर नुसार आपल्याला इंजिनची टायमिंग लावावी लागते. एक संघ युनिट बनून आपल्याला फिरताना दिसत आहे. परंतु ऍक्च्युअल ज्या वेळेस आपण क्लच दाबला म्हणजे क्लच डिसएंगेज केला त्यावेळेस नेमकं शक्ती कशा रीतीने खंडित केल्या जाते आणि ती तोडल्या कशी जाते हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहे. आता ह्या 1, 2 आणि या 3, या तीनही स्प्रिंग वरती एक गोल शक्ती असते किंवा या ठिकाणी बेरिंग असते. या बेरिंगला आपण एक तर हायड्रॉलिक क्लचच्या सहाय्यानं, हायड्रॉलिक क्लच वाला जो सिलेंडर असतो त्याच्या ऑइलच्या सहाय्याने याला प्रेशर दिलं जातं किंवा मॅन्युअली एका बेरिंगच्या सहाय्याने याला प्रेस केलं जातं. परंतु याला कमी ताकद लागत नाही. आपण जर सहज याला दाबून पाहण्याचा कितीही प्रयत्न केला, याच्यावर आपण उभं जरी राहिलो तर आता हे शक्य नाही. परंतु मी तुम्हाला लक्ष देण्यासाठी एक थोडस एका पट्टीबद्दल थोडस वर्किंग करून दाखवतो की नेमकं ऍक्च्युअल काय होतं. आता 1 मिनिट इकडे मोबाईल कॅमेरा इकडे. आता आपल्याला हे उचल, शेवरती उचल. आपल्याला दिसतंय की ही क्लच प्लेट या ठिकाणी आहे. परंतु ही जर हिच्यावरती जर प्रेशर काढलं तर ही स्वतंत्र फिरल. ही स्वतंत्र अशी हिच्यावरती फिरल म्हणजे इकडून येणारी जी शक्ती आहे या ठिकाणाहून स्लिप केल्या जाईल म्हणजे वायाला जाईल. या ठिकाणी वायाला जाईल. हिच्यावर जर दाब दिला तर ही एक संघ युनिट बनवून फिरल. आता हिच्यावरती ठेव प्रेशर प्लेट. आता हिच्यावरती अत्यंत वजन दिल्यामुळं फ्लायव्हील, क्लच प्लेट आणि ही प्रेशर प्लेट हे सगळं युनिट एक संघ युनिट बनून फिरतंय. परंतु आता हे सगळं नट बोल्टच्या सहाय्यानं फिक्स असताना सुद्धा नट बोल्टच्या सहाय्यानं क्लच प्लेट फिट आहे, तुमचा फ्लायव्हील फिट आहे आणि हिच्यातून अलगद आपण ज्या वेळेस क्लच दाबतो म्हणजे क्लच एंगेज डिसएंगेज करतो त्यावेळेस नेमकं ऍक्च्युअल शक्तीचा ह्रास कसा होतो आणि शक्ती तोडल्या कशी जाते हे आपल्या सगळ्यात महत्वाचा मुळामध्ये असलेला प्रश्न आहे. बरोबर आहे की नेमकं ऍक्च्युअल हिच्यामध्ये होतं काय. तर आपण याला एक वेळेस 2 जणांनी याला प्रेस करून बघण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला दाखवतो इथं काय होतं. थोडं समोर चालू इथं पाहायचं बाळा आपल्याला.
याच्यामध्ये हे बघा, हे बघा, हे दिसलं पाहिजे का तुला? हे बघा, एक मिनिट थांब. हे बघा, या प्लेटकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. माझं बोट ज्या ठिकाणी आहे इथं या प्लेटकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. या ही प्लेट, या स्प्रिंगा ज्यावेळेस आपण दाबू खाली, या खाली दाबल्यानंतर ती प्लेट आल्लादी वरच्या दिशेनं येते. आता आपल्याला प्रत्यक्षात ते बघायचंय. हे तिन्ही ऍट ए टाइम दबत असतात, परंतु आता या हाताने दाबणं आपल्याला शक्य नसल्यामुळं आपण फक्त समजण्यासाठी तुम्हाला हे वरच्या दिशेनं कसं येतं एवढं दाखवण्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतोय. बघ, हे पुढं घे ना, हिच्यामध्ये घे. दिसतोय का? ही स्प्रिंग दाबल्याच्या नंतर ही प्लेट वरती उठते. दाबा. आपण क्लच प्लेट, फ्लायव्हील व प्रेशर प्लेट हे कशा रीतीने काम करते ते पाहिलेलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.